नमस्कार. आज आपण बघूया गरम पाण्याच्या थैलीने निद्रानाशावरती कसा उपचार केला जातो. आपल्याकडे गरम पाण्याच्या थैल्या अशा बाजारात मिळतात. सर्जिको सायंटिफिकमध्ये त्या विकत आणायच्या. त्याच्यामध्ये जितकं अधिक गरम पाणी भरता येईल तेवढं अधिक गरम पाणी भरायचं. पण ते भरत असताना एक लक्षात ठेवायचं की भरल्यानंतर ही जी आहे याच्यामध्ये हवा राहायला नको. त्यामुळे भरत असताना त्याच्यातली हवा काढून ती पूर्ण टाईट करून घ्यायची. एकदा ही टाईट केली की या पद्धतीने अशा भरलेल्या 2 हॉट वॉटर बॅग ज्या आहेत त्या 2 भरून घ्यायच्या. एक हॉट वॉटर बॅग त्याच्या रोग्याच्या पायाखाली लावायची या पद्धतीने आणि एक पोटावर ठेवायची. लोअर ॲब्डोमेन म्हणजे उदर जे आहे खालचं त्याच्यावर त्या रोग्याचे हात यावरती ठेवायचे. एक चादर घ्या आणि हे ठेवत असताना पायाकडे रेलिंग असतं आपल्या पलंगाच्या, तर त्या रेलिंगला टेकवून ठेवू शकता किंवा याची खुर्ची लावून द्यायची चादर आणि त्याला हे हॉट वॉटर बॅग लावून द्यायची. मग लावल्यानंतर त्याला आपल्या चादरीने झाकून घ्यायचं. या पद्धतीने त्याला झाकलं की थोड्या वेळात त्याचं जे शरीर आहे ते गरम होऊन जाईल आणि डोक्याकडे जो रक्तसंचार वाढलेला आहे तो काही प्रमाणामध्ये पायाकडे आणि पोटाकडे वळेल. तो वळल्यामुळे त्याला एक सेडेशन येईल आणि झोप लागायला मदत होईल. हे करत असताना आपल्याला आणखी एक करता येतं की तळपाय जे आहे त्या तळपायांना सरसूचं किंवा तिळाचं तेल लावून त्यावर सॉक्स घालायचे आणि त्यानंतर ही हॉट वॉटर बॅग एक इथे एक पोटावरती ती लावायची. त्यावरती हात ठेवायचे आणि त्याला शांतपणे झोपायला सांगायचं. या पद्धतीने साधारणतः जेव्हा त्याला झोप लागेल त्यावेळेस त्या रोग्याने ही हॉट वॉटर बॅग बाजूला सरकवून द्यायची आणि त्याच पोझिशनमध्ये जितकं शक्य होईल तितकं जास्त वेळ झोपायचा प्रयत्न करायचा. याच पद्धतीने जर डोकं दुखत असेल तर याच पद्धतीने तुम्ही जर झोपलात तर साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये तुमचं डोकं देखील थांबू शकतं. स्ट्रेस आला असेल, तुम्हाला खूप जास्त थकवा आला असेल तरी देखील या पद्धतीने तुम्ही हॉट वॉटर बॅगचा प्रयोग करून तो घालवू शकता आणि त्यापासून तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. धन्यवाद.